नमस्कार बालमित्रांनो, या कोरोना काळामध्ये आपण शाळेत जाऊ शकत नाही. या कोरोना रोगाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे आणि हा कोरोना आपल्याला जर थांबवायचा असेल तर आपण सर्वांनी आपल्या शरीराच्या स्वच्छतेबरोबरच आपल्या घराची, आपल्या परिसराची स्वच्छता आपण राखली पाहिजे. फार पूर्वीपासून वेगवेगळ्या संतांनी, महात्म्यांनी आपल्याला या स्वच्छतेचं महत्त्व सांगितलेलं आहे. अगदी संत तुकारामांपासून ते महात्मा गांधींपर्यंत अनेक जणांनी आपल्या आचरणातून, वागणुकीतून स्वच्छतेचं महत्त्व लोकांना सांगितलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये असेच एक स्वच्छतेचे प्रसारक होऊन गेले, जे गावोगाव जात आणि गावेच्या गावे झाडून काढत, स्वच्छ करत. ते संत म्हणजे संत गाडगेबाबा. तर आजच्या या पाठामध्ये आपण या संत गाडगेबाबा यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. आपल्या महाराष्ट्र शासनाने ग्राम स्वच्छता अभियान राबवले आणि या ग्राम स्वच्छता अभियानाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असं नाव दिलेलं आहे. तर असे नाव का देण्यात आले आणि या गाडगेबाबांना स्वच्छतेचे प्रसारक असं का म्हटलेलं आहे, तर आपण हे सर्व या पाठामध्ये पाहणार आहोत. आपल्या पाठाचे नाव आहे स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा आणि या पाठाचे लेखक आहेत वामन चोरघडे. चला तर मग संत गाडगेबाबा यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया. पाठ क्रमांक 11, स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा. संत गाडगे महाराजांचा जन्म महाराष्ट्रात शेणगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला. आईबापांनी त्यांचे नाव ठेवले डेबू. तर पहा, संत गाडगे महाराजांचा जन्म वऱ्हाडातील शेणगाव येथे झालेला आहे. आपल्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये हा जो विदर्भाचा भाग आहे त्या भागाला वऱ्हाड असं म्हटलं जातं आणि ह्या भागामध्ये जी भाषा बोलली जाते त्या भाषेला वऱ्हाडी भाषा असे म्हणतात. तर या विदर्भामध्ये अमरावती हा एक जिल्हा आहे आणि या अमरावती जिल्ह्यातील शेणगाव या ठिकाणी संत गाडगेबाबांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी झालेला आहे. एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचे जे आईबाप, बाप म्हणजे वडील, तात, जन्मदाता, तर या आई वडिलांनी आपल्या मुलाचे नाव डेबू असे ठेवले होते. गाडगेबाबांचे नाव काय होते? डेबू. डेबूच्या लहानपणी वडील वारले, त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली. डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला. कोणतेही काम मनापासून करण्याची डेबूला हौस होती. काम करायचे ते अगदी नीटनेटके. आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे अशी त्याची काम करण्याची पद्धत होती. डेबूचे जे वडील आहेत ते लहानपणीच वारलेले आहेत. वारले म्हणजे निधन पावले, मरण पावले आणि त्यामुळे डेबू आणि त्याची आई आपल्या माहेरी म्हणजेच डेबूच्या मामाकडे आलेले आहेत आणि मामाकडे आल्यानंतर आईला आणि डेबूला सुद्धा मामाच्या शेतावर काम करावे लागत होते. मामाच्या शेतावर तो कष्ट करू लागला आणि डेबूची लहानपणापासून एक सवय होती की कोणतेही काम नीटनेटके, सुंदर झाले पाहिजे आणि असे कोणतेही काम त्याला मनापासून करण्याची हौस होती. ज्याला हात लागेल ते काम सुंदर झाले पाहिजे अशी त्याची काम करण्याची पद्धत होती. काबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात. त्यांचे दुःख, दारिद्र्य पाहून त्याचा जीव तुटत होता. त्या काळामध्ये डेबूच्या अवतीभोवती असे अनेक दुःखी, कष्टी, गरीब लोक होते. त्यांचं दुःख, दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता. डेबूला हळहळ वाटत होती. तो ज्या समाजात वावरत होता त्या समाजातील लोकांचे वागणे त्याला आवडत नव्हते. ते लोक व्यसनांमुळे कर्जबाजारी होत होते, ऋण काढून सण करत होते, रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करत होते. तर पहा, तर डेबू ज्या समाजामध्ये राहत होता त्याच्या अवतीभोवती जे लोक होते त्या लोकांचे वागणे डेबूला अजिबात आवडत नव्हते. ते का आवडत नव्हते?
त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचे वागणे त्याला का आवडत नव्हते? तर पहा, त्याची काही कारणं दिलेली आहेत की अवतीभोवती असणारे त्याच्या समाजातील जे लोक आहेत ते व्यसनांमुळे कर्जबाजारी झालेले होते आणि त्यांच्या या नको त्या आवडींमुळे त्यांना कर्ज काढावं लागत होतं आणि ते सर्व कर्जबाजारी झालेले होते. त्याचबरोबर हे लोक ऋण काढून सण करत होते. ऋण या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. या ठिकाणी या शब्दाचा अर्थ आलेला आहे कर्ज, म्हणजे कर्ज काढायचं, ऋण काढायचं आणि त्या पैशांची उधळपट्टी करायची, सण उत्सव साजरे करायचे, असे वागणे त्यांचे होते. रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करत होते. पहा, रोगराई झाली तर औषध पाणी न करता देवाकडे नवस करायचा, म्हणजे देवाकडे मागायचं की आम्हाला बरं कर. कोंबडे बकरे यांचे बळी देत होते. त्याचबरोबर देवाला कोंबडे बकरे यांचे बळी देत म्हणजे देवासमोर ते काय करत, कोंबडे किंवा बकरे मारत असत. डेबूला हे अजिबात आवडत नव्हते. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आहेत त्या डेबूला आवडत नव्हते. कोणकोणत्या? तर व्यसनांमुळे ते कर्जबाजारी झालेले होते, ऋण काढून सण करत होते, रोगराई आजारपण आलं तर औषध न घेता देवाला नवस करत होते, त्याचबरोबर कोंबडे बकरे यांचे बळी देत होते. या सर्व गोष्टींमुळे डेबूला त्यांचे वागणे आवडत नव्हते. लोकांनी चांगले वागावे म्हणून तो जीव तोडून सांगत होता. डेबू सगळ्या लोकांनी कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय करू नये, हे सगळ्यांना जीव तोडून सांगत होता, मनापासून सांगत होता. लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या डेबूला एक वेगळाच अनुभव आला आणि या लोकांच्या भल्यासाठी, चांगल्यासाठी डेबू नेहमी काम करत होता, लोकांना समजावत होता. परंतु त्याला एक वेगळाच अनुभव आला. तो अनुभव कोणता? तर 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कोणी ऐकत नाही. म्हणजे 4 चांगल्या गोष्टी आपण सांगितल्या तर आपले कोणी ऐकत नाही. आपल्या शब्दाला वजन नाही. शब्दाला वजन नसणे म्हणजे शब्दाला किंमत नसते, शब्दाला महत्त्व नसणे. आई आपल्यासाठी राबते, कष्टते, म्हणून आपण तिचे ऐकतो. आता तो अनुभव जे सांगतायत की वेगळाच अनुभव, कोणता अनुभव आला? तर आपण काय करतो? आईचं ऐकतो, कारण आई आपल्यासाठी राबते, कष्ट करते आणि म्हणून आपण तिचे ऐकतो. मग हा अनुभव लक्षात घेऊन गाडगेबाबांनी मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझे ऐकतील. म्हणजे मी इतके कष्ट करीन की मी काही न बोलता माझे लोक ऐकतील. आणि पुढे असंच झालेलं आहे. पहा, जे मनाशी त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे पुढील आयुष्यात घडलेलं आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. वयाच्या 29व्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा, सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला. 29व्या वर्षी त्यांनी आपलं घरदार, सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक, आप्त, तर या सगळ्यांचा त्याग केला आणि सगळी माणसे हे आपले सगळे सोयरे आहेत, सगळे विश्व हेच आपले घर आहे, असे मानून ते वावरू लागले. म्हणजे सगळी माणसे हेच आपले सगळे सोयरे आहेत, सर्व विश्व हेच आपलं घर आहे, असे मानून ते घराबाहेर पडले आणि या सगळ्या विश्वासाठी, या सगळ्या समाजातील लोकांसाठी त्यांनी काम करायला सुरुवात केली आहे. गावोगाव भजन कीर्तन करत ते फिरू लागले. समाजात लोकात जे दोष दिसत ते जणू आपलेच आहेत, त्याबद्दल आपणच दंड भोगला पाहिजे अशी त्यांची भावना होती. तर पहा, त्यांनी घरदार सोडल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे? गावोगाव ते फिरत आणि गावोगाव फिरत असताना भजन कीर्तन करत आणि या भजन कीर्तनाच्या साह्याने, मदतीने ते लोकांना चांगल्या गोष्टी सांगत, कसं वागलं पाहिजे, वेगवेगळ्या गोष्टी या भजन कीर्तनाच्या माध्यमातून सांगत, लोकात जे दोष दिसत ते दोष आपलेच आहेत असे मानून त्याबद्दल आपण दंड भोगला पाहिजे अशी त्यांची भावना होती. दंड म्हणजे शिक्षा, परंतु या दंड या शब्दाचे आणखी वेगवेगळे अर्थ आहेत. दंड म्हणजे जाड काठी सुद्धा, दंड म्हणजे हात बाहू सुद्धा. तर या ठिकाणी त्या दंडचा अर्थ आलेला आहे शिक्षा. आता पहा, बाबा कसे दिसत, म्हणजे आपले गाडगे बाबा आहेत ते कसे दिसत असत, त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, याबद्दलचं वर्णन यापुढे वामन चोरघडे यांनी केलेलं आहे. पहा,
डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस, म्हणजे गाडगेबाबांच्या डोक्यावरचे जे केस होते ते पूर्ण सगळे पांढरे झालेले होते, चांदीप्रमाणे ते पांढरे होते असे लेखक म्हणतायत. पिंगट डोळे होते, डोळे पिंगट, पिंगट म्हणजे जरासे पिवळसर असे डोळे असायचे. त्यांचा रंग गोरा होता. अंगात फाटका पण स्वच्छ सदरा. गाडगेबाबांच्या अंगातले जे काही कपडे होते ते फाटके असले तरी ते स्वच्छ होते. आणि त्यांचा जो देह होता, शरीरयष्टी होती, ती मजबूत धिप्पाड होती. जाडजूड आणि धिप्पाड, धिप्पाड म्हणजे बळकट मजबूत. नेसायला एक लुंगी, एका पायात कापडाचा बूट तर दुसरा पाय अनवाणी, हातात एक काठी आणि एक गाडगे. तर अशा प्रकारे गाडगेबाबांचं व्यक्तिमत्व कसं होतं, ते दिसायला कसे होते, याचं वर्णन या परिच्छेदामध्ये केलेलं आहे. हात सदा नमस्कारासाठी जोडलेले, म्हणजे हाताने ते नेहमी सगळ्यांना नमस्कार करत. पण दुसरा कोणी पाय धरू लागला की ते पसार होत. म्हणजे कोणी जर त्यांना नमस्कार करायला आला तर गाडगेबाबा तेथून पसार होत. पसार होणे, पळून जाणे, निघून जाणे. त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज म्हणत. गाडगे महाराज हे नाव का पडले, तर गाडगे महाराजांजवळ सतत एक गाडगे असायचे आणि म्हणून त्यांना गाडगे बाबा असे नाव पडले. घर सोडल्यानंतर कधी कुणाच्या घरी ते जेवले नाही. भिक्षा मागायची अन गाडग्यात जे पडेल ते खायचे. त्यांनी कधी धड कपडे वापरले नाहीत, चिंध्या घातल्या, पांघरल्या. तर 29व्या वर्षी गाडगेबाबांनी आपलं घर सोडलं. पण घर सोडल्यानंतर ते कुणाच्याही घरी कधीच जेवायला गेले नाहीत. भिक्षा मागायची आणि गाडग्यात जे पडेल ते खायचे. म्हणजे लोकांकडे दारोदार जाऊन भीक मागायची आणि गाडग्यामध्ये जे काही अन्न ते लोक देतील ते खायचे. त्यांनी कधी धड कपडे वापरले नाहीत, चिंध्या घातल्या, पांघरल्या. झोपायला फक्त एक तरट किंवा गोदडी, म्हणजे झोपण्यासाठी ते घुंगडी वापरत किंवा तरट, तरट म्हणजे गोणपाट वापरत, आणि उशाला हाताची घडी. कुणाकडे भीक मागायला जावे तर त्याने म्हणावे, तू तर चांगला धडधाकट आहेस, माझ्या घरची लाकडे फोडून दे, मग तुला देतो भाकर. तर गाडगेबाबा हे धिप्पाड होते, मजबूत होते, आणि ते जर असे कुणाकडे भीक मागायला गेले, अन्न मागायला गेले, तर त्या घरातला जो मालक आहे तो म्हणायचा, चांगला धडधाकट दिसतोयस, माझी लाकडं फोडून दे, मग मी तुला भाकर देतो. मग बाबांनी म्हणावे, द्या कुऱ्हाड. आणि कुऱ्हाड हाती घेताच घणाघण ढपल्या पाडून घाम गाळत. म्हणजे काय करत, गाडगे बाबा पटापट ती लाकडं आहेत ती फोडून देत. ढलप्या, ढलप्या म्हणजे लाकडाचे तुकडे, आणि ही लाकडं आहेत ती फोडत. लाकडं फोडून झाल्यावर मालक भाकरी आणायला घरात जावे, तोवर बाबांनी कुऱ्हाड ठेवून पसार व्हावे. म्हणजे भाकर आणायला तो मालक जर घरात गेला त्याआधीच गाडगेबाबा त्याची कुऱ्हाड तिथेच टाकून पळून जात, पसार होत. बाबांचा पत्ता लागायचा नाही. तहान भुकेची पर्वा कोण करतो, आणि बाबा कुठे गेले याचा मागमूस लागायचा नाही, थांगपत्ता लागायचा नाही. तहान भुकेची पर्वा कोण करतो, म्हणजे गाडगेबाबांना तहान भूक याची अजिबात पर्वा नव्हती. भजन, कीर्तन आणि उपदेश हाच त्यांचा ध्यास होता. म्हणजे भजन करायचंय, कीर्तन करायचा, लोकांना उपदेश करायचा, लोकांनी कसं वागायचं हे त्यांना सांगायचं, हाच त्यांचा ध्यास होता. याचीच त्यांना आवड होती. गाडगेबाबांच्या कीर्तनाला 10-10 हजार लोक जमू लागले. गाडगेबाबा हळूहळू प्रसिद्ध होऊ लागले. गाडगे महाराजांबद्दल गावोगाव लोकांना गाडगेबाबांची माहिती मिळाली. त्यांच्या पायावर डोके ठेवायला लोकांची झिम्मड उडू लागली आणि गाडगेबाबांना नमस्कार करण्यासाठी लोक गर्दी करू लागले. ते कुणालाही पाया पडून देत नसत. कीर्तन संपले रे संपले की आरतीच्या अगोदर गर्दीतून पळ काढून निघून जात. तर अशा प्रकारे त्यांना कुणीही नमस्कार केलेला आवडत नसे. लोकांनी सद्गुण शिकावे, माझ्या पाया पडून उपयोगाचे नाही असे त्यांचे म्हणणे होते. सद्गुण म्हणजे चांगले गुण. लोकांनी चांगले गुण घेतले पाहिजेत, माझ्या पाया पडून काही उपयोगाचे नाही असे त्यांचे म्हणणे होते. कीर्तनात ते काय सांगायचे तर पहा, ते कळवळून सांगायचे, मनापासून सांगायचे, बाबांनो आपणच आपले भले केले पाहिजे. माझ्या लेकरांनो, अरे देव आपल्यातच आहे, त्याला जाग करा.
कीर्तनातून गाडगेबाबा लोकांना कोणता उपदेश करत, तर आपणच आपले भले केले पाहिजे. माझ्या लेकरांनो, देव आपल्यातच आहे, त्याला जागे करा, हा उपदेश करत ते गावेच्या गावे, शहरेच्या शहरे गाडगेबाबांनी पायाखाली घातली. म्हणजे हा उपदेश करत ते गावोगाव फिरले, शहरांमध्ये फिरले. बाबांचा एक नियम होता, तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला. तो कोणता नियम होता पहा? ज्या गावी किंवा ज्या वस्तीत ते जात, तेथे खराटे, फावडी, घमेली मागवत. ज्या गावात जात तेथे खराटे, फावडी, घमेली मागवत. मग सर्व गाव झाडून स्वच्छ होईल. म्हणजे ते गाव स्वच्छ करायला लागत आणि लगेच गाडगे महाराज, गाडगे बाबा स्वच्छता करतायत म्हटल्यावर सर्व गाव त्यांच्या बरोबर स्वच्छता मोहिमेत भाग घ्यायचा आणि गावच्या गाव झाडून व्हायचं. या गर्दीत कुणी त्यांना पाया पडायला आलाच तर एक तडाखा देऊन बाबा म्हणत, तुम्ही स्वतः तर काम करत नाही आणि दुसरा जेव्हा काम करतो तेव्हा असे आडवे येऊन पडता व्हा बाजूला. म्हणजे या पद्धतीनं कुणी जर त्यांना नमस्कार करायला आलं तर गाडगे बाबा त्याला अशा पद्धतीने सांगत आणि दूर करत. बघा हे गाव कसं साजरं गोजरं दिसतं आता, असं ते सांगत. कोणी जर पाया पडायला आलंच तर ते त्याला सांगत की स्वतः तर काम करत नाही आणि आमच्यासारखे असे जेव्हा काम करतात तेव्हा असे आडवे येऊन पाडता, त्यापेक्षा काम करा. बघा कसं गाव स्वच्छ साजरं गोजरं झालेलं आहे. साजरं गोजरं म्हणजे सुंदर. तुम्ही पंढरपूर पाहिले आहे का? नाशिक बघितले आहे का? अन देहू, आळंदी. तर पहा, पंढरपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर आहे. त्या ठिकाणी प्रसिद्ध विठ्ठलाचे मंदिर आहे. त्याचबरोबर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम होतो. नाशिकमध्ये प्रसिद्ध मंदिरे आहेत आणि त्यामुळे नाशिक हे सुद्धा एक तीर्थक्षेत्र आहे. देहू संत तुकारामांचे गाव, तर आळंदी ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे, समाधी स्थळ आहे. तीर्थक्षेत्र म्हणजे धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक येत असतात. महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा तुम्ही शहरी गेलात तर तुम्हाला दिसेल बाबांनी स्वतः राबून, कष्टून, मदत मागून धर्मशाळा बांधल्या. म्हणजे अशा तीर्थक्षेत्री आपण गेलो तर बाबांनी बांधलेल्या धर्मशाळा त्या ठिकाणी आपल्याला दिसतील. म्हणजे स्वतः राबून, कष्ट करून, मदत मागून अनेक धर्मशाळा अशा तीर्थक्षेत्री गाडगे बाबांनी बांधल्या आहेत. धर्मशाळा म्हणजे काय? तर अशा तीर्थक्षेत्री जे भक्त येतात त्या भक्तांच्या निवासाची सोय, फुकट निवासाची जी सोय असते त्याला धर्मशाळा असं म्हणतात. तर अशा धर्मशाळा बांधल्या. त्याचबरोबर नदीवर घाट बांधले. नदीवरील घाट म्हणजे काय? घाट हा शब्द आपण ऐकलेला आहे, तो डोंगरातील वळणावळणाचा रस्ता, गाडी घाटातून जाते असं. परंतु नदीवर घाट बांधले म्हणजे नदीच्या काठावर ज्या पायऱ्या असतात त्या पायऱ्यांना घाट असं म्हटलेलं आहे. नदी काठावर बांधलेल्या पायऱ्या म्हणजे घाट. तर काही नद्यांवर त्यांनी घाट सुद्धा बांधले. त्याचबरोबर पाणपोया उघडल्या. पाणपोई म्हणजे काय? तर मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण, म्हणजे ठिकठिकाणी अशा पाणपोया त्यांनी उभारल्या. गरीब, अनाथ, अपंग लोकांसाठी सदावर्ते सुरू केले. अवतीभोवती त्यांच्या जे गरीब लोक आहेत, अनाथ आहेत, ज्यांचे आई वडील नाहीत, पोरके अनाथ लोक आहेत किंवा अपंग आहेत, अशा अनाथ, अपंग, गरीब लोकांसाठी त्यांनी सदावर्ते सुरू केली. सदावर्त म्हणजे अन्नछत्र, ज्या ठिकाणी फुकट अन्न मिळते तर त्याला सदावर्त असे म्हणतात. अशी अनेक सदावर्ते किंवा अन्नछत्रे गाडगे बाबांनी सुरू केली. मुलांसाठी शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे उभी केली. तर नुसते या गरीब लोकांसाठी सदावर्ते, पाणपोया उभारले नाही, तर गरिबांच्या मुलांसाठी शाळा, महाविद्यालये, त्याचबरोबर वसतिगृहे, शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्या ठिकाणी राहण्याची सोय असते त्याला वसतिगृह असे म्हणतात. तर अशी वसतिगृहे सुद्धा या गाडगे बाबांनी सुरू केली. दुःख दिसले की बाबा तिथे धावत
दुष्काळ पडला, लोक अन्नान्न झाले की बाबा तिथे हजर. ज्या ज्या ठिकाणी दुःख दिसेल त्या ठिकाणी गाडगे बाबा जात. दुष्काळ पडला, लोक अन्नान्न झाले की बाबा तेथे हजर. म्हणजे ज्या भागात दुष्काळ पडला, पाऊस पडला नाही, तर अशा ठिकाणी सुद्धा गाडगे बाबा धावून जात आणि अन्नान्न म्हणजे अन्न करणाऱ्या लोकांना ते मदत करत. ते स्वतः राबायचे, लोकांनाही सेवेची प्रेरणा द्यायचे. गाडगे बाबा आलेत, गाडगे बाबा काम करतायत म्हटल्यानंतर लोकही त्यांच्याबरोबर काम करायला लागत. त्यातून अन्न, वस्त्र अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या आणि गाडगे बाबा जिथे जातील तेथे अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजेच्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळ्या उपलब्ध व्हायच्या आणि गरजू व्यक्तींना मदत केली जायची. उजाड गावे उभी व्हायची. म्हणजेच काय, जी उजाड गावे झालेली होती, लोक गाव सोडून गेलेले होते, ते गाव पुन्हा गजबजू लागायचे. गाडगे बाबांनी कधी जात मानली नाही. त्यांचा देव म्हणजे अनाथ, अपंग, गरीब, दरिद्री, दुःखी लोक होते. या अनाथ, अपंग, दरिद्री, दुःखी लोकांनाच गाडगे बाबांनी आपले देव मानले आणि अशा रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच बाबांनी देवपूजा मानली. म्हणजे असे जे रंजले गांजलेले आहेत, दुःखी पीडित आहेत, अशा दुःखी पीडित लोकांची सेवा हीच गाडगे बाबांनी देवपूजा मानलेली आहे. तर अशा प्रकारे संत गाडगे बाबांविषयी या पाठामध्ये माहिती आलेली आहे आणि अशा प्रकारे लोकांना आपल्या भजन कीर्तनातून कसं वागायचं याचा उपदेश ते करत. त्याचबरोबर ते जेथे जातील तेथे स्वच्छतेचा संदेश देत आणि म्हणूनच आपल्या या पाठाला स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा असं नाव दिलेलं आहे. त्याचबरोबर जेव्हा आपल्या महाराष्ट्राने ग्राम स्वच्छता अभियान राबवले तेव्हा या ग्राम स्वच्छता अभियानाला सुद्धा संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान असं नाव का दिलं या पाठावरून आपल्या लक्षात आलेलं असेल. तर अशा प्रकारे वामन चौधरी यांचा स्वच्छतेचे प्रसारक गाडगे बाबा हा पाठ आपण पाहिलेला आहे. या पाठाचे जे काही शब्दार्थ आहेत ते आपण घ्यायचे आहे. हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.